जेव्हा कधी मी घरामध्ये रताळे आणते ना, तेव्हा ही खीर बनवते म्हणजे बनवतेच. एवढी भारी लागते ना, आहाहाहा! तुम्ही बनवली आणि खाल्ली तर तुम्ही पण सारखी बनवणार. एकदम अप्रतिम अशी ही खीर लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग मी कशी बनवली ते सांगते तुम्हाला. तर सर्वात अगोदर रताळ्यांना आपण स्वच्छ धुवून घ्यायची, त्यांना साळून घ्यायचं. साळून झाल्यावरती पुन्हा एकदा धुवून घ्यायची आणि मग किसणीने किसून घ्यायचे. सगळे रताळे मी इथे किसून घेतलेत. त्याच्यानंतर कढईमध्ये मी तूप टाकले 3 ते 4 चमचे. मोठा चमचा आहे म्हणून मी एकच चमचा टाकला. आणि मग त्याच्यामध्ये आता परत तूप गरम झाल्यावरती आपण किसलेले रताळ्याचा किस आहे तो टाकून द्यायचा आहे आणि नंतर मिक्स करून घ्यायचं आहे. परत त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे. मला कमी वाटलं म्हणून मी परत थोडंसं 1 ते 2 चमचे तूप टाकून घेतले. व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता त्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटाची एक वाफ काढून घेतली आहे. झाकण काढून घेतलं आहे तर बघा आपला रताळ्याचा किस आहे तो चांगला शिजला गेलेला आहे. मी रताळ्याचा किस पूर्ण वाफेवरती शिजवून घेते, म्हणजे आपण जेव्हा दूध टाकू तेव्हा जास्त वेळ दुधामध्ये शिजवण्याची गरज येत नाही. रताळे चांगले मिक्स झालेत. आता त्याच्यामध्ये आपण दूध टाकायचं आहे. तुम्हाला किती पातळ खीर करायची त्याच्यानुसार तुम्ही दूध टाकू शकता. तर मी थोडीशी घट्टच ठेवणार आहे म्हणून मी एवढंसं दूध टाकलं आहे. खिरीला उकळी आली की त्याच्यामध्ये आपण साखर टाकून घ्यायची आहे आणि एकदम मिक्स करायचं. तुम्हाला किती गोड पाहिजे त्याच्यानुसार साखर टाका तुम्ही. त्याच्यानंतर परत विलायची पावडर टाका. थोडेसे ड्रायफ्रूट्स असतील तेही टाकून घ्या. मी बदाम आणि काजू टाकून घेतलेत. एकदा मिक्स करून घ्यायचं आणि 1 मिनटासाठी परत आपण गॅसवरती ठेवून द्यायचं. कमी गॅसवरती 1 ते 2 मिनटं शिजवून घ्यायचं. तर इथे छान आणि मस्त अशी आपली रताळ्याची खीर तयार झालेली आहे. तुम्हाला नक्की आवडेल. तर तुम्ही बनवलेली रताळ्याची खीर कशी झाली आहे मला कमेंट करून नक्की सांगा.